अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 1। श्री गणेशाय नमः। जय जयाजी उदार कीर्ती, जय जयाजी प्रताप ज्योती, जय जयाजी हे गणपती गौरीपुत्रा मयुरेश्वरा। कार्यारंभी तुझे स्मरण करीत आले जन, मोठमोठाले विद्वान साधू संत सत्पुरुष। तुझ्या कृपेची अगाध शक्ती, विघ्ने अवघी भस्म होती। कापूसाचा पाड किती, अग्नी पुढे दया घना। म्हणून आदरे वंदना करीतसे मी तुझ्या चरणा। सुरस करवी पद्य रचना, दासगणूच्या मुखाने। मी अज्ञान मंदमती, नाही काव्य व्युत्पत्ती, परी तू वास केल्या चित्ती, कार्य माझे होईल हे। आता आदी माया सरस्वती, जी ब्रह्माची होय प्रकृती, जी कविवरांची ध्येय मूर्ती, ब्रह्मकुमारी शारदा, त्या जगदंबे कारण असो माझे साष्टांग नमन। मी लेकरू आहे अजाण, अभिमान माझा धरावा। तुझ्या कृपेची अगाध थोरी, पांगळाही चढेगिरी, मुका सभे माझारी, देई व्याख्यान अस्खलित। त्या तुझ्या कीर्तीला कमीपणानं आणि भला, सायदास गणूला ग्रंथ रचनेस करिया। आता हे पुराण पुरुषा, पांडुरंगा पंढरीशा, सच्चिदानंदा रमेशा, पाही माम दीनबंधो। तू सर्वसाक्षी जगदाधार, तू व्यापक चराचर, करता करविदा सर्वेश्वर, अवघे काही तूच तू। जग जन आणि जनार्दन, तूच एक परिपूर्ण, सगुण आणि निर्गुण, तूच किरे माय बापा। ऐसा तुझा अगाध महिमा, जोन कणे निगमागमा, तेथे काय पुरुषोत्तमा, या गणूचा पाळसे। रामकृपा जेव्हा झाली, तेव्हा माकडा शक्ती आली, गोपतेही बनले बली, यमुना तिरी गोकुळात। तुझी कृपा व्हाया जाण, नाही धनाचे प्रयोजन, चरणी होता अनन्य, तू त्या ते सहाय्य करीशे। ऐसा संतांनी डांगोरा, तुझा पिटला रमावरा, म्हणून आलो तुझ्या द्वारा, आता विनमुख लावू नको। हे संत चरित्र रचावया, सहाय्य करी पंढरी राया, माझ्या चित्ती बसोनिया, ग्रंथ कळसा नेईहा। हे भवभवांतक भवानीवरा, हे नीलकंठा गंगाधरा, ओंकार रूपा त्र्यंबकेश्वरा, वरद पाणी ठेवा शिरी। तुझे सहाय्य असल्यावर काळाचाही नाही दर, लोखंडाची भांगार परीस करून ठेवीतसे। तुझी कृपा हाच परीस, लोखंड मी गणुदास, सहाय्य करी लेकरास, वरते मजला लुटू नको। तुला अशक्य काही नाही, अवघेच आहे तुझ्या ठाई, लेकरांसाठी धाव घेई, ग्रंथ सुगमस बदवावया। माझ्या कुळीची कुलदेवता, कोल्हापूर वासिनी जगन्माता, तिच्या पदी ठेवितो माथा, मंगलमाया कारणे। हे दुर्गे तुळजे भवानी, हे अपर्णे मंबे मृडानी, ठेवी तुझा वरद पाणी, दासगणूच्या शिरावर। आता वंदन दत्तात्रया, पाववेगी मसी सदया, गजानन चरित्र गाया, प्रसादासह स्फूर्ती दे। आता शांडिल्यादी ऋषीश्वर, वसिष्ठ गौतम पाराश्वर, ज्ञान नभी जो दिनकर, त्या शंकराचार्या नमन असो। आता अवघ्या संत म्हणता, नमन माझे सर्वथा, दासगणूच्या धरून हाता, ग्रंथ करवा लेखन। गहिनी निवृत्ती ज्ञानेश्वर, श्री तुकाराम देहूकर, हे भवाब्दीचे तारू थोर, त्या श्री रामदासा नमन असो। हे शिर्डीकर साई समर्था, वामन शास्त्री पुण्यवंता, दासगणूसी अभय आता, तुमचे असो द्या संत हो। तुम्हा अवघ्यांच्या कृपेने मी हे करीन बोलणे, दासगणू मी तुमचे तान्हे, कठोर मजविषयी होऊ नका। जी का खरी माया असते, तीच बोलाया शिकविते, तुमचे माझे असे नाते, माय लेकरा परी हो। लेखणी काळी अक्षर, परी तो तिच्यात नाही जोर, ती निमित्त कारण साचार, लेखनरूपी कार्याला। दासगणू लेखणी येथ, तुम्ही धारण करा ती अवघे संत, ग्रंथ रचना रसभरीत, हीच आहे प्रार्थना। आता श्रोते सावधान, संत कथेचे करा श्रवण, करून या एकाग्र मन, निज कल्याण व्हावया। संत हेच भूमीवर, चालते बोलते परमेश्वर, वैराग्याचे सागर, दाते मोक्षपदाचे। संत हेच सन्निधीची मूर्ती होय प्रत्यक्ष साची, संत भव्य कल्याणाची पेठ आहे विबुध हो। त्या संत चरित्रास श्रवण करा सावकाश, आजवरी ना कवनास, संतांनी या दगा दिला। ईश्वरी तत्वांचे वाटाडे, संत हेची रोकडे, हे अमोघ ज्ञानाचे ते गाडे, भरले असती प्रत्यक्ष। संत चरणी ज्याचा हेत, त्याचा ऋणी रुक्मिणीकांत, त्या मलरहित करा चित्त, गजानन चरित्र ऐकावया। भरतखंडा माझारी, संत झाले भोवतापरी, हीन पर्वणी आली खरी, अवांतरी देशा कारणे। जंबूद्वीप हे धन्य धन्य, आहे पहिल्यापासून, कोणत्या सुखाची ही वाण, येथे न पडली आजवरी। याचे हेच कारण, या भूमीस संत चरण, अनादिकालापासून लागत आले आहेत की। नारद ध्रुव कयाधी कुमार, उद्धव सुदामा सुभद्रावर, महाबली अंजनी कुमार, अजातशत्रू धर्मराजा, शंकराचार्य जगद्गुरु, जे पदनताचे कल्पतरू, जे अध्यात्म विद्येचे मेरू, याच देशी झाले हो। मध्व वल्लभ रामानुज, याचा ऋणी अधोक्षज, ज्याने धर्माची राखिली लाज, निज धर्म दावनिया। नरसी मेहता तुलसीदास, कबीर कमाल सुरदास, गौरंग प्रभूच्या लीलेस, वर्णन करावे कोठवरी। राजकन्या मीराबाई, तिच्या भक्तीस पार नाही, तिच्यासाठी शेषशाही प्राशिता झाला विषाते। गोरख मच्छेंद्र जालंधर, जे का योग योगेश्वर, ज्यांचा नवनाथ भक्तिसार, ग्रंथ असे लिहिलेचा। ज्यांनी नुसतीच हरिभक्ती करून साधिला श्रीपती, ते नामास नरहरी सन्मती, ज्यांनी कान्हो संत सुखो। चोखा सावता कुर्मदास, दामाजी बंत पूर्ण पुरुष, ज्यांच्या कारणे वेदरास, गेला महार होऊन हरी। मुकुंद राज जनार्दन, बोधला निपट निरंजन, ज्यांची चरित्रे गायन केली मागे महिपतींनी, म्हणून त्यांची नावे येत, मीन साकल्ये आता देत। नुसते सांगतो वाचा ग्रंथ, भक्ती विजय भक्तमाला। त्यानंतर जे जे झाले, त्या त्या संतांनी गायले, ग्रंथ अस्तितीन केले, ते पहा म्हणजे कळेल की।
त्या संतांच्या टोळीचा संत श्री गजानन साचा या अवतारी पुरुषाचा प्रभाव खचित लोकोत्तर. मी जी मागे गायली संत चरित्री असती भली, ती सारांश रूपाने सांगितली त्रय ग्रंथांतून विबुध हो. आता हे सांगू पांग चरित्र कथित हो ऐका चांग. मम सुदैवे आला योग हे चरित्र रचण्याचा. जो प्रथमताच मी पाहिला अकोटा सन्निध संत भला, तोच मागे राहिला त्याचे ऐका कारण. माळा आधी ओविती मग मेरुमणी जुळीती, तीच आजी आली स्थिती ह्या चरित्र रचण्याची. शेगाव नामे वऱ्हाडात ग्राम आहे प्रख्यात, खामगाव नामे तालुक्यात व्यापार चाले जेथ मोठा. ग्राम लहान साचार परी वैभव त्याचे महाथोर, ज्याचे नाव अजरामर झाले साधूमुळे जगत्रयी. त्या शेगाव सरोवरी भले गजानन कमल उदया आले, जे सौरभे वेदिते झाले या अखिल ब्रह्मांडा. हा शेगाव खाणीचा हिरा गजानन होय साचा, प्रभाव त्या अवलियाचा अल्पमतीने वाणी तुम्ही. ते आता अवधारा गजानन चरणी प्रेम धरा, येणे तुमचा उद्धार खरा होईल हे विसरू नका. श्री गजानन चरित्र मेघथोर तुम्ही श्रोते अवघे मोर, चरित्ररूपी वर्षता नीर नाचाल वाटे निसंशय. शेगावचे पौरवासी परमभाग्याचे निश्चयसी, म्हणून लादले तयासी गजानन हे संतरत्न. जेव्हा करावे लागे पुण्य तेव्हाच लाभती संत चरण, संत श्रेष्ठ देवाहून ये विषयी शंका नसे. रामचंद्र पाटलांनी केली माझी विनवणी, पंढरी क्षेत्री येऊनी कार्तिकीच्या वारीला. माझ्या मनी हेत होता गावे गजानन चरित्रा, परी त्याची तत्वता संगत नाही लागली. त्या माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्रांची योजना या समर्थे. खऱ्या संतांचे धोरण न कळे कोणा लागोन, महापुरुष गजानन आधुनिक संत चूडामणी. या महापुरुषाचा ठाव ठिकाण कोणचा वा पत्ता त्यांच्या जातीचा इतिहास दृष्ट्या न लागे की. जेवी ब्रह्माचा ठाव ठिकाण न कळे कोणा लागून, ते ब्रह्माच पाहून निश्चय त्याचा करणे असे. जो का हिरा तेजमान पूर्णपणे असे जाण, तेज त्याचे पाहून ज्ञाते तल्लीन होती की. तेथे या हिऱ्याची खाण आहे कोणची हे विचारी आणण्याची गरज मुळी राहत नसे. ऐन तारुण्या भितरी गजानन आले शेगाव नगरी, शके 18 भितरी माघवद्य सप्तमीला. कोणी कोणी म्हणती जन श्री समर्थांचे जे का स्थान, त्या सज्जन गडाहून या दिशी आले हो. पर याला पुरावा सबळ ऐसा नाही बरवा, परी काहीतरी असावा अर्थ त्यांच्या म्हणण्यात. लोक अवघे भ्रष्ट झाले, नाना यातने गांजले, त्यांच्यासाठी वाटते केले कौतुक ऐसे समर्थांनी. जगाचा करण्या उद्धार गजानन रूपे अवतार, धरून आले महिवर पुन्हा समर्थ सिद्धयोगी. कोणत्याही कलेवरी योगी पुरुष प्रवेश करी, ऐसा प्रकार भूमीवरी जगद्गुरूंनी केला असे. गोरख जन्मला उकिरड्यात, कानिफा गजकर्णात, चांगदेव नारायण डोहात योनी वाचून प्रकटले. तैसेचे येथे काहीतरी झाले असावे निर्धारी, गजाननासी अंगी सारी होती योगाची अवगत. हे त्यांच्या लीलेवरून पुढे कळेल तुम्हा लागून, योगाचे अगाध महिमान त्याची सरी नये कोणा. शेगावी माघमासी वद्य सप्तमी ज्या दिवशी हा उदय पावला ज्ञानराशी, पदनताते तारावया. त्या वेळची तुम्हा कथा सांगतो मी ऐका आता. एक भाविक गृहस्थ होता नाम ज्याचे देवीदास. हा देवीदास सज्जन पातुरकरांचा वंशज जाण, शाखा ज्यांची माध्यंदिन पठाधिपती होता तो. त्याच्या एका मुलाची ऋतुशांती होती साची, त्या निमित्त भोजनाची तयारी होती त्याच्या घरा. उष्ट्या पत्रावळी रस्त्यावर टाकिल्या होत्या साचार, घराची या समोर त्या देवीदास विप्राच्या. तो गजानन समर्थ सिद्ध योगी बसले होते तया जागी. एक बंडी होती अंगी जुन्या पुराण्या कापडाची, कोणत्याही उपाधीचे नाव नव्हते जवळीसाचे. पात्र पाणी प्यावयाचे होता एक भोपळा. कच्ची विलचिलीम हातात जी होती त्यांची स्वकृत, कुंभाराच्या भट्टीप्रत जिने नव्हते पाहिले. नासा अग्रदृष्टी मुद्रा शांत, तपोबल अंगी झळकत, प्राचीच्या वार रविवत वर्णन किती करावे. मूर्ती अवघी दिगंबर, भाव मावळला आप पर, आवळ निवड साचार राहिलीन जवळी जयाच्या. ती समर्थांची स्वारी वैसोनी या रस्त्यावरी, शोधन पत्रावळीचे करी केवळ निजलिलेने. शीत पडल्या दृष्टीप्रत ते मुखी उचलून घालीत, हे करण्याचा हाच हेत अन्न परब्रह्म कळवावया. काकी गरजवून सांगे श्रुती, अन्न हेच ब्रह्म निगुती, अन्नम ब्रह्मेती ऐसी उक्ती उपनिषदान ठाई असे. त्याची पटवावया खूण शीते वेचती दयाघन, त्याचा सामान्य जनां लागून भावार्थ तो कळला नसे. बंकटलाल अग्रवाला होता रस्त्याने चालला, त्याने हा प्रकार पाहिला आपल्या त्या स्नेहासह. दामोदरपंत कुलकर्णी त्यांच्या स्नेहाचे नाव जाणी, दोघे तो प्रकार पाहुनी आश्चर्यचकित झाले आणि एकमेकांप्रत बोलू लागले ऐसे सत्य की याची करणी विपरीत वेड्यापरी दिसत असे. हा अन्नार्थी जरी असता तरी पात्र मागून घेता, देवीदासही याते देता, काकी तोही सज्जन. द्वारी आलेला याचक लावी नासुतने परत देख, काही न चाले तर्क कृती वरून याचय. बंकटलाल म्हणे पंतांसी, ऐसेच उभे रस्त्यासी आपण राहू येत कृतीसी अजमवया कारणे. खरे साधू पिशापरी जगी वागती वरवरी, ऐसी व्यासाची वैखरी बोलली आहे भागवतात. कृतीने हा दिसे वेडा, परी वाटे ज्ञान गाडा, वा विमल ज्ञानाचा होडा असावा की प्रत्यक्ष. ऐसा विचार परस्पर करू लागले साचार, रत्न असता समोर पारखी तोच जाणे त्या. पथे हजारो लोक गेले परी न कोणी पाहिले, त्या दोघां वाचून भले याचा विचार करा हो. हिरे गारा एके ठाई मिसळल्या असती जगाठाई, पारखी तो निवडून घेई गार टाकून हिऱ्याते. प्रथमता तो पुढे झाला बंकटलाला अग्रवाला, गजाननासी विचारण्याला विनयाने येणे रीती. ह्या पत्रावळीच्या शोधना काहू करत्या कळेना, क्षुधा असेल आपणा तरी तरतूद करू अन्नाची. त्याने असे विचारले परी उत्तर न मिळाले. नुसते वरी पाहिले उभय त्यांच्या मुखाकडे. तो सतेज कांती मनोहर, दंड गर्दन पिळदार, भव्य छाती दृष्टी स्थिर, भ्रुकुटी ठाई झाली असे. निजानंदी रंगलेला ऐसा योगी पाहिला, मौनेच नमस्कार केला चित्ती संतोष पाहुनिया. देवीदास बुवासी सांगू लागले प्रेमेसी, तुम्ही पात्र वाढून वेगेसी आणा एक बाहेर.
देवी दासे तैसे केले. पंकावन्नांनी भरलेले पात्र आणून ठेविले द्वारासमोर स्वामी पुढे. ठेविलेल्या पात्रावरी भोजना वैसली समर्थ स्वारी. चवी न कशाची अंतरी अणुमात्र उरली असे. अनुपम ब्रह्म रसाला जो पिऊन तृप्त झाला, तो का मागतो गुडवण्याला मिटक्या मारीत वैसल. जो सार्वभौम नृपवर झाला असे साचार, अशा नरासी जहागीर मिळालासी प्रेम रूपजे. अवघी पक्वान्ने एक केली, आवळ निवड नाही उरली. जठराग्नीची तृप्ती केली 2 प्रहराच्या समयाला. बंकटलाल ते पाहून पंतांचे करी भाषण, ह्या वेळा म्हणालो आपण ती निसंशय झाली चुकी. सुभद्रेसाठी द्वार केला अर्जुन ऐसाच वेळा झाला. व्यवहाराचा विसर पडला करू लागला भलभलते. तैसाच हा ज्ञानचिठी मुक्तिरूप सुभद्रेसाठी वेळा झाला कसवटी. याची आता घेणे नको. धन्य आपुले शेगाव दृष्टी पाहिला योगी राव. निरीच्छा हा जहागीर गाव दिला हरीने जयाला. सूर्य माध्यांनी आला भागभूमीचा तप्त झाला. पाखरेही आश्रयाला जाऊन बैसली वृक्षावरी. ऐशाभर उन्हात हा बैसला आनंदात. हा ब्रह्मची होय साक्षात भयना कशाची उरले या. हा जेवढा यथेच्छपणी तुंब्यामध्ये नाही पाणी, ते पंता या लागोनी आपण देऊ आणून. पुसू लागले दामोदर तुंब्यामध्ये नाही नीर. मर्जी असल्या हा चाकर पाणी द्याया तयार असे. ऐसे शब्द ऐकिले समर्थांनी हास्य केले. उभयतांसी पाहून बदले ते एक सांगतो. तुम्हा गरज असेल जरी तरी आणून घाला वारी. एक ब्रह्म जगदांतरी ओतप्रोत भरले असे. तुम्ही आम्ही भेद देथ नाही उरला यत्किंचित. परी जग व्यवहार सत्य आचरिला पाहिजे. अन्न भक्षिले देहानी म्हणून त्या पाहिजे पाणी. हा व्यवहार चतुरांनी अवश्य पाहिजे जाणीला. म्हणून तुमच्या चातुर्यासी गरज नसल्या तुम्हासाची तरतूद करा पाण्याची, म्हणजे अवघे संपले. हे भाषण ऐकता दोघे हर्षले तत्वता. बंकटलाल म्हणे पंता आपुले आहे भाग्यधन्य. पाणी आणण्या दामोदर घरात गेले साचार. तो इकडे प्रकार काय घडला तो ऐका. कुपाची या शेजारी हाळ होता निर्धारी. जेथे जनावरे सारी पवित होती पाण्याला, तेथे जाऊन पाणी प्याले. तृप्ततेचे ढेकर दिले तो इतक्यात घेऊन आले पंत पाणी गळव्यात. हा ते गढूळ पाणी समर्थान लावी वदनी. ते जनावरा लागून योग्य आहे प्यावया. मी हे पहा आणिले नीर गोड निर्मळ थंडगार. वासित केले साचार वाडा घालून यामध्ये. ऐसे भाषण ऐकता महाराज बदले तत्वता. व्यावहारिक अवघ्या कथा ध्यान सांगा आम्हा तुम्ही. हे अवघे चरचर ब्रह्मे व्याप्त साचार. तेथे गढूळ निर्मळ वासित नीर हे नव्हे तर राहिले. पाणी तरी तोच आहे निर्मळ गढूळ तोच पाहे. सुवास कुवास दोन्ही हे रूप त्याचे निसंशय. पिणाराही वेगळा त्यापासून ना निराळा. ईश्वराची अगाध लीला ती कडे या नरजन्मी. ते दिले टाकून व्यवहारी गोविले मन. यांचेच करा सदा मनन कशापासून जग झाले. ऐसी ऐकता समर्थवाणी दोघे गेले गैवरुणी. अनन्य भावे समर्थ चरणी लोळावया तयार झाले. तो त्यांचा जाणून हेत महाराज निघाले पळत पळत. वायूच्या त्या गतिप्रत अडथळा जगी कोण करी. या पुढील कथा पाही निवेदन होईल द्वितीयाध्यायी. अवधान द्यावे लवलाही त्या श्रवण करावया. हा गजानन विजय ग्रंथ आल्हादाऊ भाविकांप्रत हेच विनवी जुळून हात ईश्वरसी दासगणू. श्री हरिहरार्पणमस्तु. शुभम भवतु इति प्रथमोध्यायः समाप्तः. श्री गजानन महाराज की जय.